बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। ब्रेक फेल कंटेनर एका हॉटेलमध्ये घुसल्याचा प्रकार घडलाय। मुंबई आग्रा महामार्गावरील पळासनेर जवळ हा अपघात झालेला आहे आणि 5 जणांचा यामध्ये जागीच मृत्यू झालाय, तर 15 ते 20 जण या अपघातात जखमी झाले असल्याची माहिती मिळते। दरम्यान मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येते आणि घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। ब्रेक फेल झाला आणि कंटेनर एका हॉटेलमध्ये घुसला आणि हा अपघात झालेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दीपक, नेमका अपघात कसा झाला, काय अपडेट? धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील हे पळासनेर गाव आहे आणि याच पळासनेर जवळ महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये भरधाव वेगाने येत असलेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे तो कंटेनर हॉटेलमध्ये शिरला आणि त्या ठिकाणी जागीच 5 जणांचा चिरडून मृत्यू झालेला आहे, तर किमान 15 ते 20 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत। अतिशय भीषण अशी ही दुर्घटना आहे। मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवर घडलेली घटना आहे आणि पळासनेर जवळ ज्या ठिकाणी मध्य प्रदेशकडून येताना कंटेनर जो होता त्याचा ब्रेक फेल झाला आणि त्या ब्रेक फेलमुळे हा जो कंटेनर आहे हा त्या हॉटेलमध्ये शिरला आणि जागीच 5 जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला। चिरडले गेलेत ते। ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आता गोळा झालेली आहे। पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। वैद्यकीय सेवेतले जे काही कर्मचारी ते त्या ठिकाणी पोहोचलेत। जे काही जखमी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। मात्र ज्या पद्धतीने एकूणच ह्या काही अपघाताचं जे काही चित्र आहे त्यावरून एक स्पष्ट होतं की जी मृतांची संख्या आहे ती निश्चितच वाढण्याची शक्यता यामध्ये व्यक्त करण्यात येते। प्रशासन या ठिकाणी पोहोचून अपघाता ठिकाणची काही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करते। पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अजून जखमींमध्ये आणखी किती जखमी, किती मृतांचा आकडा आहे हे आता शोधलं जात आहे। आता या ठिकाणी अपघात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक जी विस्कळीत झालेली आहे। महामार्ग वाहतूक पोलीस जे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र एकूणच या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय। मृतांची जी संख्या आहे ती दीपक, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता एक मोठी बातमी। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे वायबी सेंटरकडे सध्या रवाना झाले असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, थेट दृश्य पाहतोय। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे वायबी सेंटरकडे सध्या रवाना झाले असल्याची ही दृश्य। विविध पदाधिकाऱ्यांच्या आज ते भेटीगाठी घेणार असल्याचं कळतंय आणि त्यासाठीच शरद पवार हे वायबी सेंटरकडे रवाना झालेले आहेत आणि तिथे विविध पदाधिकाऱ्यांच्या शरद पवार हे भेटीगाठी घेणार आहेत, चर्चा करणार आहेत, बैठका होणार आहेत आणि त्यासाठीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे वायबी सेंटरकडे सध्या रवाना झाले असल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच शरद पवार देखील वायबी सेंटरकडे रवाना झालेले आहेत आणि पदाधिकाऱ्यांच्या ते भेटीगाठी घेणार असल्याचं कळतंय। पुढची बातमी पाहूयात। उद्धवजींच्या पक्षामुळे पालिका निवडणुका आता लांबणीवर पडणार आहेत, कारण याचिकांमुळे निवडणुका रखडलेल्या आहेत। कोर्टाने जैसे थे स्थिती हटवल्यास या निवडणुका होतील आणि ठाकरेंनी याचिका मागे घेतल्यास निवडणुका होतील। तसंच निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंची ही दुटप्पी भूमिका पाहायला मिळते। निवडणुका राज्य सरकारच्या हातात नाहीत। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यंत याचिकेचा निकाल येईल। वर्षभरात निवडणुकांची शक्यता असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। हमारे हाथ में नहीं है, हमने डिले नहीं किया। हम लोग भी चाहते हैं चुनाव हो। ऐसा है कि उद्धव जी की ही पार्टी ने कई पिटीशंस की है। एक रिजर्वेशन की भी पिटीशन चल रही थी। ये सारी पिटीशन कोर्ट ने एक साथ टैग कर दी और एक स्टेटस को दिया। उस स्टेटस को के कारण चुनाव नहीं हो पा रहे हैं। तो कोर्ट जिस समय स्टेटस को विड्रॉ करेगा और जजमेंट देगा तभी वो हो पाएगा। इसलिए जब लोग हमको पूछते, और मुझे तो बहुत आश्चर्य होता है, उद्धव जी कहते हैं कि आप इलेक्शन क्यों नहीं करते। अरे भाई, आप लोगों ने पिटीशन की है, आप विड्रॉ कर लो तो स्टेटस को हट जाएगा। ये डबल बात क्यों करते हो, डबल स्पीक क्यों करते हो? ये कोई राज्य सरकार के हाथ में नहीं है, सुप्रीम कोर्ट। और मैं ये मानता हूं कि अक्टूबर नवंबर तक केस का फैसला आ जाएगा और चुनाव भी हो जाएंगे, और हम भी चाहते हैं चुनाव हो जाए इसी साल। हाँ, मुझे लगता है, देखिए, इट्स अ प्योर गेस, बिकॉज आई बीइंग अ लॉयर, मैं जब किसी केस की ओर देखता हूं तो साधारणतः जो सुप्रीम कोर्ट का टाइम फ्रेम होता है उस हिसाब से मुझे लगता है कि ये हियरिंग पे आ जाएगी और शायद फैसला हो जाएगा।
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर स्तुतीत सुमनं उधळलेली आहेत। महाविकास आघाडीची मोठ बांधण्यात शरद पवार आघाडीवर होते आणि त्यांनी विरोधकांना एकत्र आणलं। तसंच शरद पवार हेच राष्ट्रवादीच्या ड्रायव्हिंग सीटवर असून ते राजकारणात कायम सक्रिय राहतील असंही फडणवीस म्हटले। एनसीपी की जहां तक बात है, आप एक बात ध्यान में रखिए कि इस पार्टी के मालिक शरद पवार जी हैं। शरद पवार जी के सिवा ये पार्टी हिल नहीं सकती और शरद पवार जी अपना मन बना चुके हैं, अपनी पोजीशन भी क्लियर कर चुके हैं। शरद पवार जी ये जो देश में कई दलों की खिचड़ी पक रही है, उस खिचड़ी में वो भी अपना योगदान देना चाहते हैं। उन्होंने उसको स्पष्ट कर दिया है। तो इसलिए मुझे लगता है कि अभी शरद पवार जी की पार्टी के साथ जाने का कोई सवाल भी नहीं उठता और उसकी अभी हम लोग मेजॉरिटी में हैं और बहुत अच्छे तरीके से हमारी सरकार चल रही है, हमको कोई प्रॉब्लम नहीं है। हाँ, कोई सामने से आए तो हमारे दरवाजे खुले हैं। ये एक प्रोसेस उन्होंने शुरू किया लीगेसी ट्रांसफर करने की। बाकी नेता पवार साहब ही हैं, ड्राइविंग सीट में पवार साहब ही है, अपोजिशन यूनिटी को ड्राइव करने वाले पवार साहब ही है, अपोजिशन को साथ में लाने वाले पवार साहब ही है और सारी अपोजिशन पार्टीज जो एक दूसरे का मुंह भी नहीं देख सकती, ऐसे लोगों को भी एक दूसरे के सामने बैठाने की जो एक क्षमता है वो पवार साहब में। देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधलेला आहे। एकनाथ शिंदेंसोबत सत्तेत विराजमान झाल्यावर बोलताना मी शिवसेनेवर सूड उगवला नाही, पण मला त्यांच्यावर पलटवार करायचा होता, तो मी केला अशी कबुली फडणवीसांनी दिली आहे। तसंच 2019 पर्यंत उद्धव ठाकरेंशी कटुता नव्हती, मात्र 5 वर्ष जी व्यक्ती मध्यरात्री मला फोन करायची त्या व्यक्तीने माझे फोन उचलणं बंद केलं। हे आत्मसन्मान असलेल्या मला चुकीचं वाटल्याचंही फडणवीस म्हटले। तसंच उद्धव ठाकरेंकडे काही पुरावे असल्यास त्यांनी ते दाखवावेत असंही आव्हान त्यांनी दिलंय। पर्सनल वेंडेटा हो गया आपके लिए? नहीं, वेंडेटा नहीं है जी। दिस नो बदला नहीं लिया आपने? ना पर्सनल नहीं। देखिए, मैंने कहीं बोल दिया था बदला शब्द, लेकिन वो मुझे सूट भी नहीं करता, शब्द भी गलत था, तो मैं नहीं मानता बदला। हाँ, ये बात जरूर है कि रिटेलिएशन तो करना ही था, किया मैंने। कुछ हद तक ये बिटरनेस आई 2019 के बाद ही, उससे पहले तो नहीं थी। मैं तो उनके घर जाता था, वी शेड वेरी गुड रिलेशन। देखिए, मुझे इस बात का ही दुख है, जो मेरे मन में सबसे बड़ा दुख ये है कि हो सकता है कि पॉलिटिकली आपको ये लगे कि वी शुड पार्ट वेज। आप फोन लेकर कह सकते हो, ये इतनी हिम्मत होनी चाहिए कि नहीं देवेंद्र जी, मेरा विचार अलग है, मैं अलग जाना चाहता हूं। नहीं किया उन्होंने, फोन ही नहीं लिया। 5 साल तक आधी रात को आप जिसको फोन करते थे और आपने आधी रात को फोन किया तो भी जो रिस्पॉन्ड करता था, उस व्यक्ति का आप फोन ही नहीं लेते हो। आपके पीए कहते कि नहीं साहब, नहीं बात करेंगे। तो ये चीज तो मुझे ऐसा लगता है कि कोई भी व्यक्ति जिसको थोड़ा भी आत्मसम्मान हो, उस व्यक्ति के लिए दुख की बात है। वो मुख्यमंत्री थे, उनको ये समझ में आना चाहिए कि चार्जशीट में जो चीजें मेंशन की है वो कोई लीक चैट्स नहीं है। जो पुलिस के सुपरविजन में एक अपराधी को पकड़ने के लिए पुलिस ने बताने के बाद भेजे हुए मैसेज है, जो पुलिस डायरी में एंटर है, जो एफआईआर के बाद के है, और उसके कारण अपराधी पकड़ा गया, उसको ल्यूर किया गया, उसका आधार लेकर वो अगर मेरी फैमिली पे बात करते हैं, इसलिए मैंने उनको ओपन चैलेंज दिया। देखिए, मैं आज भी कहता हूँ, मैं शीशे के घर में नहीं रहता, इसलिए मैंने उनको ओपन चैलेंज दिया। मेरे बारे में, मेरी पत्नी के बारे में, मेरे परिवार के, एक चीज आपके पास हो, एक चीज मैं चॅलेंज देतो, पब्लिक में लाकर दिखाई। जेवढ्या तडकाफडकीनं अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 जणांचा मंत्रिमंडळात समावेश झाला, त्यावरून असं वाटत होतं की या मंत्र्यांना तातडीनं खातं जाहीर होईल। मात्र या मंत्र्यांना आपल्या खात्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे। 3 पक्षांच्या या सरकारमध्ये खातेवाटपावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याची सूत्रांची माहिती आहे। काही महत्त्वाच्या खात्यावर अद्यापही चर्चा सुरू असून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते एकत्र बसून खातेवाटपाबाबत तोडगा काढणार असल्याची माहिती मिळते।
दरम्यान खाते वाटपानंतर कुणीही नाराज होऊ नये यासाठी तिन्ही नेत्यांकडून काळजी घेतली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवारांच्या पुण्यामध्ये भाजपचीच आता गोची झालेली आहे, कारण पालकमंत्री पदावर अजितदादा दावा ठोकणार असल्याचं कळतंय. चंद्रकांत पाटलांचे पालकमंत्री पद आता जाणार का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय. आमदार भरणे हे दादांसोबत गेल्यानं इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांची गोची होणार आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील 4 आमदार अजित पवारांसोबत हडपसरचे चेतन चुपे काय भूमिका घेणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची बातमी पाहूयात. आता महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयासमोर आलेला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांविरुद्ध अपात्रतेची कारवाई तातडीनं व्हावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या 16 आमदारांवर कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्यात यावेत यासाठी सुनील प्रभूंनी ही याचिका दाखल केली आहे. नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 6 आमदार अजित पवारांच्या सोबत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. छगन भुजबळ, दिलीप बनकर, नितीन पवार, सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे सर्व आमदार अजित पवारांसोबत आहेत. तर नरहरी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष असल्यानं त्यांना माध्यमांसमोर न येण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर येते आणि सध्या नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल आहेत. तर सध्या नाशिकमध्ये अजित पवारांचं पारडं जड असल्याचं दिसतंय आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये कुणासोबत जायचं याविषयी यावर चर्चा होणार आहे. नाशिकमध्ये अजित पवारांचं पारडं जड झाल्याचं लक्षात आल्यानं अजित पवार गट आक्रमक झालाय. अजित पवार समर्थकांनी नाशिक कार्यालयाचा ताबा घेतलाय आणि यावेळी कार्यालयामध्ये कुणालाही घुसू देणार नाही अशी भूमिका अजित पवार समर्थकांनी घेतली आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिलीप खैरे, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे कार्यालयामध्ये उपस्थित झालेत. तर राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. ते आज शरद पवार यांची मुंबईमध्ये भेट घेणार आहेत. राष्ट्रवादीमध्ये सध्या 2 गट पडले असून डॉक्टर अमोल कोल्हेंनी मी साहेबांसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून खासदार पदाचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार असल्याचं देखील डॉक्टर अमोल कोल्हेंनी सांगितलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आज पक्षातील सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीला आमदार, खासदार, नेते आणि उपनेते उपस्थित असतील. राष्ट्रवादीच्या फुटीवर आणि पक्षाच्या पुढील वाटचालीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान बैठकीमध्ये उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी बातचीत करून महाविकास आघाडीमध्ये राहायचं की एकला चलोरेची भूमिका घ्यायची याबाबत चर्चा होणार आहे आणि या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत ठाकरे गट आपली भूमिका जाहीर करेल असं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडताच राज्यात बीआरएस ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं चित्र आहे. बीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची लवकरच पुणे आणि नाशिकमध्ये देखील सभा होणार असल्याची माहिती आहे. राज्यात वेगानं घडणाऱ्या राजकीय घडामोडीनंतर बीआरएसनं आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आम्ही सक्षम पर्याय देऊ असं म्हणत राज्यातल्या मतदारांना बीआरएस साथ घालतंय. आम्ही नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच भाजपची खरी बी टीम आहे अशी खोचक टीका देखील बीआरएसच्या नेत्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि अशात आता नवा वाद समोर आलाय. भारत राष्ट्र समितीचे नेते कदीर मौलाना यांनी औरंगजेबाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. औरंगजेब माझा आदर्श आहे असं विधान मौलाना यांनी केलंय. औरंगजेबानं संबंध भारतावर राज्य केलं होतं आणि त्यामुळे आम्ही त्याला आदर्श राजा मानतो असंही कदीर मौलाना म्हटलेले आहेत. कदीर मौलाना हे अनेक वर्ष राष्ट्रवादीमध्ये होते आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला होता. आता औरंगजेबाबाबत त्यांचं हे वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे.
औरंगजेब को आदर्श मानते क्या? बिल्कुल आदर्श है। वो हिंदुस्तान के अंदर हुकूमत किया है, बिल्कुल आदर्श है। और ऐसी हुकूमत किया कि जब इंतकाल हुआ तो जेब के अंदर में कफन दफन के लिए उतने ही पैसे थे। दुनिया में ऐसा बादशाह मैंने नहीं देखा। क्या भ्रष्टाचार करेंगे? यहाँ तो खाने का और खिलाने का धंधा है। क्या लोगों के लिए काम कर रहे हैं? ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। HIV ग्रस्त मुलं शाळेत नको म्हणून बीडच्या पाली गावातील पालकांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पालकांनी थेट जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकत जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही शाळा सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतलाय। बीड तालुक्यातील पाली गावात इन्फंट इंडिया या HIV बाधितांवर काम करणाऱ्या संस्थेतील मुलं शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेत येत होती। मात्र या मुलांमुळे आमच्या मुलांना धोका होईल या भीतीपोटी पालकांनी शाळा बंद केली आहे आणि या मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा अशी मागणी केली। तिकडे उल्हासनगर महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या 15 ते 20 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। महापालिकेने कोणार्क कंपनीला कचरा उचलण्याचा ठेका दिलाय आणि त्यांच्याकडून कचरा संकलन करून झाल्यावर या गाड्या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला पार्क केल्या जातात। मात्र सकाळी कामगार कचरा संकलनासाठी गाडी घ्यायला आले असता गाड्यांच्या काचा फोडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि या काचा कुणी आणि का फोडल्या हे अद्याप अस्पष्ट आहे। शहापूर तालुक्यामधील एसटी आगार दारूचा अड्डा बनल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मोडकळीस आलेल्या या बस स्थानकाकडे शासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून या ठिकाणी येणाऱ्या गर्दुल्ल्यांची संख्या वाढली आहे। तर बस स्थानक परिसरात ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या पाहायला मिळतात आणि यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून महामंडळाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। एखाद्या चित्रपटात शोभेल असा विवाह सोहळा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पार पडलाय। चीनमधील मुलीची खेडेगावात राहणाऱ्या मुलाशी लग्नगाठ जुळलेली आहे। भोजदरी गावात राहणारा राहुल हांडे हा चीनमध्ये गेल्या 7-8 वर्षांपासून योगाचे धडे देतोय। योग शिक्षक म्हणून काम करताना चीनमधील यान छांग या मुलीशी त्याचं सूत जुळलं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला। पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला संपूर्ण गाव उपस्थित होतं।